नमस्कार. शिक्षक एखादा अवघड विषय शिकवताना विद्यार्थ्यांना अगदीच सोपा करून सांगत असतात. त्यासाठी खूप उदाहरणेही दिली जातात आणि त्याचमुळे मुलांच्या लगेच लक्षात बसतं. असाच एक व्हिडिओ आता व्हायरल होत असला तरी तो खूप वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, पण तरीही हा व्हिडिओ तितक्याच आवडीने आजही पाहिला जातो. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. भारताचा इतिहास खूप अवघड आहे, परंतु या व्यक्तीने मात्र अगदीच खूपच सोपा करून सांगितला आहे. परंतु उदाहरणात जी कृती त्या व्यक्तीने केली आहे त्याचं कोणीही अनुकरण करू नका. या भारत देशात पहिलं नागरिक सुखा समाधानानं राहत होत, पण या भारत देशामध्ये हे ब्रिटिश सरकार व्यापारी म्हणून टिपी 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 प्रस्थापित झाले आणि भारतात येऊन या इंग्रजांनी भारतातला कच्चा माल एकत्रित केला आणि एकत्रित केलेला कच्चा माल इंग्लंड मध्ये नेला आणि इंग्रजांनी आपल्या देशात नेऊन या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात. मोठा इतिहास. आता ह्यो पक्का झालेला माल इकायचा कुठं? या भारतात. आणि भारतात इंग्रज आले, पक्का माल घेऊन आले आणि जिथं तिथं वसाहती स्थापन केल्या, दुकानं मांडली, आवचा भाव लावला, एकाचं डबल केलं. आणि ज्या भारतीय नागरिकांनी त्यांच्या दुकानाला वसाहतीला विरोध केला त्याला उचलला, जेलमध्ये टाकला. भारताचं नागरिकांनी इंग्रज ह्या चोळामुळे चळवळी चालू झाल्या. इंग्रजाकडे शस्त्र पुरवठा होताच. धाड गोळ्या झाल्या. नागरिक खलास, बांधलं. भारताचं नागरिक इसकटलं, घाबरलं, पण दिमाग पुन्हा एकत्रित आलं.